मी मला वाटतं कालही तेच सांगितलं, हुकुमशाही दडपशाही किंवा तुम्ही गुंडगिरी काय जे म्हणायचंय ते आम्हाला म्हणा. शिवसेनेची पद्धत आहे काम करायची. जिथं न्याय मिळत नसेल तिथं न्याय देण्याच्या भूमिकेत जर आम्ही ते करत असेल, आपण पाहिले नारायण गावकरांनी ते अनुभवलंय. शंकर जाधव असेल आपण पाहिले, तिथे बाबू पाटे अंगावर घेऊन ते पूर्ण करायचा प्रयत्न केला. रस्त्याचा विषय असेल, सर्वसामान्य लोकांचे कोणतेही प्रश्न असतील, त्यासाठी जर काम 20-20 वर्ष होणार नसेल तर अंगावर घेतलं पाहिजे. दहशत गुंडगिरी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. मला वाटतं नारायण गावकरांना आता 2017ला माझ्या बाबतीत तोच प्रचार केला, 2023ला ग्रामपंचायतीने तोच प्रचार केला आणि आता सुद्धा फक्त तेवढाच प्रचार होतोय. कारण दुसरं काही मिळत नाही, दुसरं काही सापडत नाही. आणि हे पद्धत ही काय आज नाही, मी गेले अनेक वर्षापासून पण काम करायची पद्धत आहे. मी कोणावरही व्यक्तिगत स्वरूपाचा अन्याय करायला गेलो नाही. माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मी कोणापर्यंत आतापर्यंत त्रास देण्यासाठी तिथे गेलो नाही. आणि मला वाटतं या गोष्टीला जर कोण काय म्हणत असेल, कोण काय नाव ठेवत असेल, पण सर्वसामान्य जनता मात्र ही सगळी बरोबर काम करते, मॅन्डेट देते आणि मला वाटतं ती कामाची पद्धत त्यांना आवडते, म्हणून हे सगळं आहे. मी तर पहिल्याही दिवशी सांगितलं, मी पहिल्या दिवशी आजही कोणत्याही कार्यकर्त्यांना जी 100-200 कार्यकर्ते प्रमुख आहेत त्यांना मी म्हणत होतो, मी शेवटपर्यंत तुम्ही आतापर्यंत बघा, जोपर्यंत फॉर्म भरत नव्हतं तोपर्यंत एकही पोस्ट बाबू पाट्याच्या याच्यावर स्टेटसला गेली नाही माझ्या मंडळीची. कारण मी तोपर्यंत म्हणतो होतो यांना का आपल्यापैकी कोणी उमेदवार द्या. पण या सगळ्यांचं जे म्हणणं आहे, मला त्यांच्या रेट्या पुढे मला नाही म्हणता आलं नाही. तर माझी विनंती होती, माझी भूमिका तीच होती की आपण बघा, निवडून तर आपल्याला आणायचंच आहे. ज्याच्यासाठी काम करणार आपण 100% काम करतो कोणत्याही गोष्टीचं. आणि या जिल्हा परिषद गटामध्ये मात्र निश्चित स्वरूपात आपल्या विचाराचाच उमेदवार इथून मागेही विजय झाला आणि इथून पुढेही विजय होणार आहे. त्यामुळं मला त्याची काळजीच नव्हती. परंतु हे सगळेजण म्हणत होते का तू जर एवढं सगळं काम करतोय, तुझं फॉलोअप घेतोय, तुझा वेळ देतोय, तर मग घरात उमेदवारी असेल तर तुला काम करायला सोपं जाईल, गटाच्या विकासाला काम सोपं जाईल आणि त्या माध्यमातून खरं तर ती उमेदवारी घरात आलेली आहे.